पावसाच्या बातम्यांकडे कोकणात जोरदार पाऊस कोसळतोय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं अनेक सखल भागात पाणी साचलंय। पावसाचा परिणाम मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवरही झालाय। दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झालाय। सकाळपासूनच पावसानं काहीशी उसंत घेतली। सध्या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। तिकडे तळ कोकणातही रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलंय। सध्या सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप सुरू असून जिल्ह्यात दिवसभरात 100 मिलीमीटर पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर कोकणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। जिल्ह्यात गेल्या 24 तासात 91 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सध्या सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच आहे। समाधानकारक पाऊस झाल्यानं बळीराजानं शेतीच्या कामांनाही जोरदार सुरुवात केली आहे। तर काल झालेल्या जोरदार पावसाचा फटका रायगडच्या श्रीवर्धनमध्ये बसलाय। श्रीवर्धन बाजारपेठेत पुराचं नाही तर गटारातील पाणी थेट दुकानं आणि घरांमध्ये शिरल्याचा प्रकार समोर आलाय। पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी चांगले नाले आणि गटारांची व्यवस्था नसल्यानं श्रीवर्धनमध्ये ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप या स्थानिक नागरिकांनी केलाय। धो-धो पावसासोबत अचानक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापारी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर मागील 24 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात सरासरी 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस दक्षिण भागातल्या म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, पोलादपूर तालुक्यात झाला असून म्हसळामध्ये 169 मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट असून जिल्ह्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। दक्षिण रायगडमधल्या महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूरमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढलाय आणि यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणातील पाणीसाठा 23% 28.99% पोहोचलाय। सुतारवाडी आणि पाभरे ही दोन्ही धरणं 100% भरली असून परिसरातील पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे। जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे। दरम्यान हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, मात्र समुद्र खवळलेलाच आहे। किनारी भागात वाऱ्याचा वेग देखील काहीसा वाढलाय, त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय। मागील 24 तासांमध्ये रायगड जिल्ह्यात सरासरी 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस हा दक्षिण भागातल्या म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, पोलादपूर तालुक्यात झाला असून म्हसळामध्ये 169 मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। तिकडे रत्नागिरीमधलं शीळ धरण सध्या ओसंडीत वाहू लागलंय। रत्नागिरी जिल्ह्याचं कोकणात दमदार पाऊस बरसतोय। पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबेही प्रवाहित झाले। लांजा तालुक्यातील सवतकडा धबधबा प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनासाठी लोकांची पावलं आता या धबधब्याकडे वळू लागली आहेत। पालघर जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। रानशेत, दाभोळ भागातून वाहणाऱ्या सुसरी नदीलाही पूर आलाय। चांगल्या पावसानं बळीराजाही सुखावलाय। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारनंतर अनेक भागात जोरदार पाऊस कोसळलाय। दहाड, जामठी, वरुड, सोयगाव या भागात 2 तास झालेल्या मुसळधार पावसानं बाणगंगा नदीला मोठा पूर आलाय। परिसरात सलग 4थ्या दिवशी पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून पेरणीच्या कामांनाही वेग आलाय।
बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात गेल्या 3 ते 4 तासांपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं शेतात पाणी साचलंय. पाणी साचल्यामुळे पेरणीची कामं खोळंबली आहेत आणि त्याचबरोबर काही नदी नाल्यांना देखील पूर आलाय. काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद आणि जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मंगळवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या दमदार पावसामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीतील निसर्ग सौंदर्य कमालीचं बहरलं असून प्रसिद्ध धबधबे प्रवाहित झालेत. मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसानं लेणी क्रमांक 5 वरील धबधबा कोसळत असून छतावरून कोसळणारा मुख्य धबधबा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच प्रवाहित झालाय. 80 फुटांवरून खळाळत खाली येणारा पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह पाहणे हा एक अद्भुत अनुभव ठरतोय. तर मुख्य धबधब्यासोबतच लेणी क्रमांक 29 म्हणजेच ऐतिहासिक सीता न्हाणी येथील धबधबा देखील आता अल्प प्रमाणात सुरू झाला आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात काल मुसळधार पाऊस झालाय. तर शेतातील काम करून परतत असताना ओढ्याच्या पुरात महिला वाहून गेली आहे. एका तरुणानं पाण्यात उडी घेऊन महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं या तरुणाचे प्रयत्न अपुरे पडलेत. वाहून गेलेल्या महिलेचा सध्या शोध सुरू आहे. मुंबईतला पवईचा तलाव ओसंडून वाहू लागलाय. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा तलाव पूर्णपणे भरलाय. पवई तलावाची क्षमता 545 कोटी लिटर इतकी आहे. पवई तलावाचं पाणी फक्त औद्योगिक उपयोगासाठी वापरलं जातं. तर या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.